सिद्धेश्वर विष्णू राहणार पोखरी तालुका मोहोळ 2025 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि अशी अतिवृष्टी झाली की सीना नदी काठला आमची शेती आहे म्हणजे गाव आहे. सीना नदीला इतिहासात पहिल्यांदा महापूर आला आणि त्या महापुरामध्ये शेतीचं न भरून येणार 4 ते 5 वर्ष न भरून येणार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि प्रशासन काय दुर्लक्ष करतायत. शेतीमध्ये काहीच पीक नाही. आता 6 महिने झाले शेतीला पाणी द्यायचं म्हणलं तर लाईट नाही, कारण MSCBची सगळे लाईट पडले, डीपी पडले. 3 महिने झाला. आज आता मी साहेबांकडे वेळोवेळी येतोय, वारंवार विचारतोय कधी आमची लाईट चालू करताय, तर आम्ही एजन्सीला दिले. त्या 3 महिन्यात जर तुम्ही शेतकऱ्यांना लाईट देऊ शकत नसाल तर शेतकऱ्यांना करायचं काय. आता जनावरांना माझ्या 10 जनावर आहेत बघा, 10 जनावरांना चारा नाही, पिण्याची पाण्याची अवस्था बिकट आहे. काय घालायचं सांगा. मोठं तर ऊस आहे ती पुरात वाहून गेलेला, ते पण कारखाना नेहणं झालाय, त्या ऊसाला सुद्धा पाणी देता येणार काय. आणि मग आता काय करायचं पुढं. काल बघा कलेक्टर साहेबांकडे गेलतो, आपले कर्तव्यदक्ष अधिकारी कलेक्टर साहेब कुमार आशीर्वाद त्यांना भेटायला गेलतो. त्यांना एक निवेदन दिलं मी की बाबा आमच्या गावची संपूर्ण 3 महिन्यापासून लाईट बंद आहे. मग त्यांना एक निवेदन दिलं, त्याची काय भेट होऊ शकली नाही रात्री उशीर झाल्यामुळे. मग ते बघू म्हणलेत, सांगतो म्हणलेत. आता इथे साहेबांकडे आलतो, साहेब नाहीत. साहेब म्हणतात आम्ही एजन्सीला काम दिलंय. जर अजून एजन्सी जर तुमची लाईटच उभा करत नसेल तर मग काय शेतकऱ्यांचं सगळं भविष्य याचा अंधारातच आहे ना.